साथीच्या आजारांविषयी जनजागृती प्रतिबंध हा सर्वोत्तम उपाय. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारे संसर्गजन्य आजार, जीवनशैलीशी संबंधित आजार तसेच नागरिकांमध्ये आरोग्यविषयी योग्य जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अशोका मेडिकवर हॉस्पिटलतर्फे साथीच्या आजारांविषयी जनजागृती प्रतिबंध हा सर्वोत्तम उपाय या विषयावर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी अंतर्गत औषधोपचार तज्ज्ञ व जनरल फिजिशियन डॉक्टर राकेश पाटील, डॉक्टर सुशील अंतुर्लीकर, डॉक्टर परेश अलवाणी, डॉक्टर राजश्री धोंगडे तसेच छातीरोगतज्ञ डॉक्टर स्वप्नील काकड यांनी नागरिकांना विविध आरोग्यविषयक मुद्द्यांवर मार्गदर्शन केलंय. डॉक्टर राकेश पाटील यांनी पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियाचे वाढते प्रमाण लक्षात घेता घर व परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे, पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरणे, ताप आल्यास त्वरित तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच सर्पदंश, श्वानदंश, इतर विषारी कीटकांचे दंश आणि विषबाधा झाल्यास कोणतेही घरगुती उपाय किंवा अंधश्रद्धेचा आधार न घेता रुग्णाला दाखल करणे गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. डॉक्टर स्वप्नील काकड यांनी पावसाळ्यात श्वान मार्गातील संसर्ग, निमोनिया, दमा, सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचं प्रमाण वाढत असल्याचं सांगितलंय. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय. श्वास घेण्यास त्रास, सतत ताप किंवा खोकला यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये असंही त्यांनी सांगितलंय. डॉक्टर सुशील अंतुर्लीकर यांनी नियमित आरोग्य तपासणीमुळे अनेक गंभीर आजारांचे वेळेत निदान होऊ शकते असे सांगितले. लॅब रिपोर्टचा चुकीचा अर्थ काढणे किंवा सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे स्वतःहून औषधे घेणे टाळावे. प्रत्येक अहवाल तज्ज्ञ डॉक्टरांकडून समजून घेणे आवश्यक असून संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हे उत्तम आरोग्याचं मूलमंत्र असल्याचं त्यांनी नमूद केलंय. डॉक्टर परेश अलवाणी यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचं सांगितलंय. योग्य आहार, नियमित व्यायाम, तणावमुक्त जीवनशैली आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी यांद्वारे हे आजार नियंत्रणात ठेवता येतात. उपचाराबरोबरच प्रतिबंधांवर भर देणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय. डॉक्टर राजश्री धोंगडे यांनी पावसाळ्यात होणारे व्हायरल आजार, पचनसंस्थेशी संबंधित समस्या, दूषित अन्नपाण्यामुळे होणाऱ्या संसर्गांबाबत मार्गदर्शन केलं. तसेच प्रौढांसाठी लसीकरण तितकेच महत्त्वाचे असून इन्फ्लुएन्झा, निमोकोकल, हेपॅटायसिस बी यांसारख्या लसी गरजेनुसार घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. यावेळी अशोका मेडिकल हॉस्पिटलचे सेंटर हेड अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की आजच्या काळात उपचारांपेक्षा प्रतिबंधाला अधिक महत्त्व आहे. वेळेवर आरोग्य तपासणी, संतुलित जीवनशैली, लसीकरण आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला यामुळे अनेक गंभीर आजार टाळता येऊ शकतात. अशोका मेडिकल हॉस्पिटल हे केवळ उपचार करणारे रुग्णालय नसून समाजामध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्यानं कार्यरत आहेत. नागरिकांनी कोणत्याही आजारांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि निरोगी समाज घडवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा. पत्रकार परिषदेला विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, हॉस्पिटलचे डॉक्टर, अधिकारी उपस्थित होते. वृत्तसंकलन अधिकार न्यूज, नाशिक. संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक. धन्यवाद मॅडम, खूप छान प्रकारे लसीकरणाबद्दल माहिती दिल्याबद्दल. आणि सर्वांना सांगू इच्छितो की सर्व प्रकारचे जे अडल्ट व्हॅक्सिनेशन आहे, प्रौढांसाठी लागणारे लसीकरण आहेत, ते आपल्या अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहेत. तुम्ही आपल्या ओपीडी ब्लॉकमध्ये येऊन, पहिल्या मजल्यावरती येऊन त्या ठिकाणी आपल्या फिजिशियन्सलाही भेटू शकता, त्यांचं सल्ला आणि मार्गदर्शन घेऊ शकता. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो आहे, पावसाळ्यामध्ये उद्भवणारे जे समस्या आहेत त्यामध्ये आपण बघू शकतो की जसं आपण सुरुवातीलाच बघितलं की सर्पदंश, त्यानंतर डॉग बाईट आणि केमिकल पॉयझनिंग ह्या सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यावरती आपल्याला माहिती असणं किंवा समाजामध्ये जनजागृती असणं गरजेचं आहे. मी डॉक्टर राकेश पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी थोडं डिटेलमध्ये या सर्पदंश आणि केमिकल पॉयझनिंगबद्दल सांगावं. आता जे आपले दोन विषय सांगितले मला, सर्पदंश आणि केमिकल पॉयझनिंग, तर हे आता पावसाळ्याच्या दिवसात खूप कॉमन असतात किंवा अदर याच्यामध्ये पण हे वाढलेले प्रकार आहेत. सर्पदंश बऱ्याच वेळेस आता वाढायला लागलाय. जसं की बिबट्या बाहेर निघतोय तसं आता पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी किंवा पेरिफेरीमध्ये काम करणारे लोक किंवा घराच्या आजूबाजूला कुठलं काही काम करण्यात आलं, झाडतोड करण्यात आली, तर तिथून साप निघतात आणि ते अननोइंगली चावतात. तर साप चावल्यानंतर खूप पॅनिक सिच्युएशन तयार होते की आता काय केलं पाहिजे. तर साप प्रकार असतात सापाचे, जे नॉन टॉक्सिक असतात, जे अविषारी असतात, आणि विषारी साप असतात. बऱ्याच वेळेस असा गैरसमज होतो की हा अविषारी साप असेल किंवा विषारी साप असेल. तर दोन्ही गोष्टींमध्ये एक तर दुर्लक्ष होतं किंवा खूप जास्त घाबरून त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन तयार होऊन गंभीर समस्या निर्माण होते. पेशंट घाबरल्याने जास्त आजारी होतो.
अशा वेळेस त्वरित पेशंटला इमोबिलाइज करणं, म्हणजे त्याचे जे जखम आहे जिथं साप चावला आहे ती जास्त न हलवता, आणि जे बरेचशा पेरिफेरीला काय करतात की तिथं कट देता, चावा घेऊन तिथून ओढण्याचा प्रयत्न करता किंवा नॉट मारता, तर ह्या गोष्टी न करता जवळच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे पेशंटला दाखवून आणि सुसज्ज हॉस्पिटल ज्या ठिकाणी सर्व गोष्टी उपलब्ध आहे अशा ठिकाणी पेशंटला शिफ्ट केलं गेलं पाहिजे. जसं की ज्या हॉस्पिटलमध्ये इमिडिएट त्याच्यासाठी जे ॲलर्जिक रिॲक्शन होते साप चावल्यामुळे, पॉयझनस साप असेल तर त्याचे दुष्परिणाम वाढायला लागतात, त्यासाठी अँटीस्नेक वेनम असतं ते दिलं गेलं पाहिजे त्वरित. आणि पेशंटने जेव्हा कधी साप चावला जातो तो कुठल्या प्रकारचा आहे त्याचं वर्णन जर करता आलं तर तेही फायद्याचं ठरतं की साप हा कुठल्या प्रकारचा होता. सापाचे काही प्रकार असतात, हेमेटोटॉक्सिक म्हणजे ते साप चावले. सध्या पावसाळा सगळीकडे सुरू होतोय, पावसाचं प्रमाण वाढतंय आणि साथीचे आजार बळावत आहे. साथीच्या आजारांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरलचे इन्फेक्शन, होणारा फ्लू, खोकला, न जाणारा ताप किंवा थंडी वाजून येण्यासारखे आजार. हे जे साथीचे आजार आहे हे पावसाळ्यामध्ये नक्कीच वाढत आहे. नाशिकसारख्या शहरामध्ये जिथे सध्या खूप खड्डे आणि पाणी साठण्याचं प्रमाण वाढलं आहे, अशा ठिकाणी मच्छर याची ग्रोथ होते आणि त्यामध्ये मलेरिया किंवा डेंग्यूसारखे आजार पण बळावत आहे. तर आपल्याला नक्कीच हे सर्व साथीचे आजार प्रिव्हेंट करण्यासाठी तुमच्या फिजिशियन किंवा चेस्ट फिजिशियनच्या सल्ल्याने त्याचं योग्य वेळी निदान करण्यासाठी, ज्या रुग्णांना थंडी ताप येतोय, ज्या रुग्णांचा खोकला लवकर बरा होत नाही आहे, ज्यांना घशात खवखव जाणवते, अंगदुखी, डोकेदुखीसारखे आजार आहे, जॉईंट पेन जास्त होतोय किंवा थंडी ताप खूप वाचते, अशा पेशंट्सने नक्कीच तुमच्या फिजिशियनचा सल्ला लवकर घेतला पाहिजे. आपल्या अशोका हॉस्पिटलमध्ये न्यूमोनिया, ARDS आणि जे पण कॉम्प्लिकेशन्स आणि व्हायरल न्यूमोनियाचे असू दे, बॅक्टेरियल न्यूमोनियाचे असू दे किंवा डेंग्यू मलेरियासारखे आजार असतात, त्याची सर्व ट्रीटमेंट आपल्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. ज्या रुग्णांना असे काही साथीचे आजार किंवा इतर काही आजाराची लक्षणं असतील त्यांनी नक्कीच आपल्या फिजिशियनच्या सल्ल्यासाठी अशोका हॉस्पिटलला भेट द्यावी. धन्यवाद. ओके सर. केले पाहिजे, त्याचा हा महत्त्व आहे आणि हा फायदा आहे. थँक्यू. ठिकाणी मी सर्व मान्यवर पत्रकार बंधू भगिनी, उपस्थित डॉक्टर, अधिकारी आणि मान्यवरांचे अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिकच्या वतीने मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन करतो. पावसाळा सुरू होताच तुम्ही ऐकलं असेल की डेंग्यू, मलेरिया, व्हायरल इन्फेक्शन, श्वसनाचे आजार, फुफ्फुसाचे आजार, दूषित अन्न आणि पाण्यामुळे देखील वेगवेगळ्या प्रकारे पचन संस्थेचे आजार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात किंवा त्याचे संसर्ग जे आहे ते वाढते आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात. अशा वेळी योग्य जनजागृती किंवा योग्य तो आपण सोप्या भाषेत सांगायचं हेल्थ अवेअरनेस नसल्या कारणाने खूप यांना गंभीर अशा समस्येतून त्या ठिकाणी जावे लागते खूप लोकांना. मग त्यामुळे जर ही जनजागृती आपण व्यवस्थितपणे केली तर त्यालाच एक मोठं हत्यार किंवा प्रभावी संरक्षण आपल्याला त्या ठिकाणी बनवता येईल. आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी आपल्या सोबत सर्व इंटरनल मेडिसिन आणि फिजिशियन डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत डॉक्टर राकेश पाटील सर, डॉक्टर सुशील अंतुर्लीकर सर, डॉक्टर परेश अलवानी सर, डॉक्टर राजश्री धोंगडे मॅडम, डॉक्टर स्वप्नील काकड सर, या ठिकाणी सर्वजण आपल्यासोबत उपस्थित. यामधले डॉक्टर स्वप्नील काकड सर जे आहेत ते छातीरोग तज्ज्ञ आहेत, तेही आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. सर्वांनी जनजागृतीचा आहे. आज तुम्ही पावसाळ्यामध्ये बघत असाल की सर्व पत्रकार बंधू आणि कलिग हॉस्पिटलचे कन्सल्टंट्स, आज आपण जे बोलतोय ते पावसाळ्यातील आजार. पावसाळ्यामध्ये हा जे वातावरण असतं ते खूप छान असतं, सोबत आजार घेऊन आलेलं असतं. तर पावसाळ्यामध्ये कुठले कुठले संसर्गजन्य आजार होतात तर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरा हे जे आजार आहेत ते हे साचलेल्या पाण्यामुळे होतात. जास्त करून खड्डे, नाले त्यामध्ये पाणी साचतं आणि त्याच्यात ते डासांची उत्पत्ती होते. हे जनरली जास्त करून डेंग्यू, मलेरिया हे आजारांना कारणीभूत ठरतात. आणि आपल्या पायांना जखमा असतील, कुठं काही कट्स असतील आणि आपण पाण्यातून चाललो तर त्याच्यामुळे लेप्टोस्पायरा किंवा असे आजार होतात. तसंच दूषित पाणी यामुळे गॅस्ट्रो, लूज मोशन, उलट्या, पोटदुखी अशा प्रकारचे त्रास होतात. तसंच ते सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन्स, थ्रोट पेन, कफ हे जे असतं हे संसर्गजन्य असतं. जर कोणाला आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला खोकला असेल आणि तो
प्रोडक्टिव्ह कफ असेल, जर स्फुटम येत असेल त्या व्यक्तीला, तर ते कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे इतर जे त्यांच्या संपर्कात आलेले असतात त्यांनाही हा खोकल्याचा त्रास होत असतो. तसंच ह्या दिवसांमध्ये श्वान सर्पदंश, श्वानदंश ह्या गोष्टींची पण शक्यता जास्त असते, कारण हे प्राणी पावसामुळे कुठंतरी जमा होतात किंवा आडुसा शोधतात, त्याच्यामध्ये आपल्या संपर्कात आल्याने त्याच्यामुळे आपल्याला तो त्रास होऊ शकतो. हे जनरली हे कॉमन आजार आहेत जे पावसाळ्यामध्ये होतात. तर त्याच्यापासून प्रिव्हेन्शन कसं करू शकतो, तर आपण ते साचलेलं पाणी जिथं असेल ते अवॉइड करणं, स्वतः प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणं, पूर्ण कवर असे कपडे घालणं, इम्युनिटीसाठी चांगलं हेल्दी डाएट ठेवणं आणि ताप आला किंवा कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन वाटलं तर त्वरित डॉक्टरांना संपर्क साधणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टी फॉलो केल्या तर आपण ह्या गोष्टी आजारांपासून बचाव करू शकतो. धन्यवाद सर. खूपच छान अशी माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे की जसं सरांनी सांगितलं, पावसाळ्यात पावसाळा वातावरण सर्वांनाच आवडतं आणि खूप चांगलंही वाटतं, पण त्याचबरोबर आपल्या शरीराची आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. त्यामुळं या पावसाळ्यात सर्वांनी सुरक्षित राहावं अशीच अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी तुम्हाला उपदेश देत आहे. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो की पावसाळ्यामध्ये छातीचे रोग या ठिकाणी खूप सारे बघायला भेटतात किंवा जे जुने आजार असतात, दमा वगैरे बाकीचे, ते ट्रिगर करून जातात जास्त. सर, जशा प्रकारे तुम्ही ऐकलं की घरात जर कुणाला थंडी, ताप, खोकला आणि जर असेल तर त्यावेळेस आपण जंतुसंसर्ग टाळण्यासाठी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि तुमच्या माहितीसाठी जसं की तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे की अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक एकाच छात्याखाली सर्व रुग्णसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आपल्याकडे सर्वात मोठी अशी फिजिशियनची टीम आणि चेस्ट फिजिशियनसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. तरी समाज माध्यमांपर्यंत आणि जास्तीत जास्त समाजामध्ये हा मेसेज संदेश जावा की आपल्याकडे सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि यानंतर आपण आता ऐकूया डॉक्टर सुशील अंतुर्लीकर सर यांना. यांच्याकडून अपेक्षा आहे की नियमित आरोग्य तपासणी, योग्य निदान आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व कसं या पावसाळ्यामध्ये बॅलन्स करावं, तर यासाठी मी विनंती करतो डॉक्टर सुशील अंतुर्लीकर सर यांना. नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुशील सुरेश अंतुर्लीकर, अशोका मेडिकल हॉस्पिटल इथं कार्यरत आहे फुल टाईम फिजिशियन म्हणून. तर आजचा विषय आपला आहे की प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ॲक्च्युली. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांनी रेग्युलर हेल्थ चेकअप केलं गेलं पाहिजे. ठीक आहे. आता रेग्युलर हेल्थ चेकअप का केलं गेलं पाहिजे, तर त्याचं महत्त्व ॲक्च्युली सगळ्यांना माहिती पाहिजे की जसं आता आपल्याकडे काही वस्तू असतात, जसं की आपण गाडी म्हटली, 4 व्हीलर 2 व्हीलर है ना, तर ती जास्तीत जास्त टिकावी याच्यासाठी आपण तिचं कंटिन्युअस 6 महिन्यांनी म्हणा किंवा वर्षांनी मेंटेनन्स करत असतो. तसंच आपल्या शरीरासाठी सुद्धा हे मेंटेनन्स गरजेचं असतं. तर आजकाल आपण बघितलं असेल बरेचसे आजार जसे मधुमेह झालं, डायबिटीज ज्याला म्हणतो, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, डिस्लिपिडिमिया म्हणजे रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं, त्याच्यानंतर लठ्ठपणा, ओबेसिटी, तो पण एक प्रकारचा आजारच आहे. त्याच्यानंतर मूत्रपिंडाचे आजार असतात, वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग असतात. असे सर्व प्रकारचे जे काही आजार असतात, बरेचसे आजार ज्याच्यामध्ये जर पेशंटला झाले पण त्याचे लक्षणं लवकर दिसत नाही, तर असे काही आजार आहे जे आपण जे प्राथमिक तपासण्या असतात, हेल्थ चेकअप असतं, त्याच्यामधून आपण पिकअप करू शकतो आणि त्याच्यामुळे हे जे आजार आहे लवकरात लवकर आपण निदान करून त्याच्यावरचे जी काही ट्रीटमेंट. धन्यवाद सर. आणि यावरून आपल्या सर्वांना कळतं की आरोग्य हीच सर्वात मोठी धनसंपत्ती आहे. तर त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच ही जनजागृती मोहीम या ठिकाणी अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिकतर्फे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा संतुलित आहार आणि व्यायाम याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून आपली हेल्थ व्यवस्थित राहील. आणि अशोका मेडिकल हॉस्पिटल वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ चेकअप पॅकेजेस त्या ठिकाणी लॉन्च करत असते. ती माहिती आमच्या मार्केटिंग डिपार्टमेंटतर्फे तुम्हाला भेटेलच. त्यामध्ये तुम्हाला कन्सल्टेशन आणि सर्व प्रकारच्या तपासण्या त्या ठिकाणी वेळोवेळी केल्या जातात. आता यापुढे आपण ऐकूया आता डॉक्टर परेश अलवानी सरांना. ते आपल्याला या ठिकाणी जो आता सध्याचा जागतिक अडचण अशी मानली जाते ते म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि आपल्या जीवनशैलीशी संबंधित आजार. तर मी विनंती करतो डॉक्टर परेश अलवानी सर यांना की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सर्वात आधी गुड इव्हनिंग सगळ्यांना. माझं नाव डॉक्टर परेश अलवानी आहे.
मी गेल्या इथे 2.5-3 वर्षापासून मेडिसिन विभागमध्ये कार्यरत आहे. बेसिकली मी फिजिशियन, डायबेटॉलॉजिस्ट आणि इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्ट याच्यामध्ये काम करतो आहे. तर जसं आता सगळ्या डॉक्टरांना आपण ऐकलं की आहार आणि व्यायाम हे किती महत्त्वाचं आहे, आणि हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात कॉमन जे ह्या गोष्टी आहेत, सर्वात कॉमन आजार म्हणजे शुगर, डायबिटीज आणि उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन हे सर्वात कॉमन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, हे जे आजार आहेत दोघेही, त्याला क्रॉनिक डिसीजेस, क्रॉनिक लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस म्हणतो आपण. तर हे क्रॉनिक लाईफस्टाईल डिसीजेस हे सर्वात आधी तर आपल्याला सुरुवातीच्या स्टेजला समजत नाही, आणि जेव्हाही आपल्याला कळतं की आपल्याला हे शुगर किंवा BP झालेलं आहे, तेव्हा ते ऑलमोस्ट एक मॉडरेट स्टेजपर्यंत येऊन जातं. आणि तेव्हा आपल्याला कळतं की अरे बाबा आपल्याला शुगर आणि BP झालेलं आहे. अँड दॅट इज वाय द नीड ऑफ रेग्युलर रुटीन हेल्थ चेकअप, जसं अंतुर्लीकर सरांनी सांगितलेलं आहे. तर आता ह्याच्याबद्दल मी खूप थोडक्यात सांगेल की ह्या दोन गोष्टींसाठी आपल्याला मेन गोष्टी काय केले पाहिजे, म्हणजे BP आणि शुगर टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे संतुलित आहार, सर्वात आधी दररोज व्यायाम, वजन नियंत्रण आणि तणाव कमी करणे, ह्या 4 मेन गोष्टी आहेत. आता संतुलित आहार म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं संतुलित आहार काय असतं? व्हॉट इज बॅलन्स्ड डाएट? संतुलित आहार, सो बेसिकली आपल्या जेवणामध्ये फळ, पालेभाज्या, खास करून हिरवे ताजे पालेभाजी हे खायला पाहिजे. फळांमध्ये आपण ॲज अ डायबिटिक पेशंट आपण फळं, आता माझ्याकडे लोक येतात, सर मला शुगर आहे, मी फळं नाही खात. आता हे खूप मोठं मिथ आहे, मिथच म्हणता येईल याला, की फळं नाही खाल्ले पाहिजे. पण धन्यवाद सर. खूपच छान प्रकारे आहार, त्यानंतर व्यायाम आणि कशा प्रकारे आपल्याला आपलं आरोग्य त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवता येईल याबद्दल माहिती दिल्याबद्दल. आता यानंतर मी विनंती करतो की पुढची माहिती जी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहेत ते आहेत डॉक्टर राजश्री धोंगडे मॅडम. त्या आपल्याला सांगतील की व्हायरल आजार, पचन संस्थेचे आजार आणि प्रौढांसाठी कोणत्या प्रकारच्या आवश्यक लसी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. नमस्कार, मी डॉक्टर राजश्री धोंगडे, कन्सल्टंट फिजिशियन, क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट अँड डायबेटॉलॉजिस्ट. अल्वानी सरांनी आता तेलाबद्दल सांगितलं तर बऱ्याच लोकांना स्ट्रेस झालाय, त्याचा उपचार काय करायचा. आता अर्धा लिटर तेलामध्ये घर कसं चालवायचं, इकडे बऱ्याच लोकांना स्ट्रेस आला होता. तर माझा टॉपिक आहे आज व्हायरल इलनेस इन मॉन्सून, पचनाचे आजार आणि ॲडल्ट वॅक्सिनेशन, स्पेसिफिकली प्रौढांमध्ये. तर कॉमनली आपण बघतो की मॉन्सून आला की व्हायरल इलनेस वाढतातच. डेंग्यू हा पण एक व्हायरस आहे, चिकनगुनिया पण व्हायरस आहे, फ्लू पण जो आहे कॉमनली व्हायरल इन्फेक्शन्सनी होतो, बॅक्टेरियानी पण होतो. बट व्हायरस बिकम मोर ॲक्टिव्ह ड्युरिंग रेनी सीझन. त्यांना तसं वातावरण मिळतं की ते जास्त प्रमाणात झपाट्याने त्यांची वाढ होते आणि पसराव पण होतो. तुम्ही आता सगळे कम्युनिटीमध्ये फिरता, ते एक जरी पेशंटच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा येणार, जसं कोरोनामध्ये आपण बघितलं होतं ना, एक केस असतं जो फर्स्ट केस असेल, आणि तो कसा समाजामध्ये किंवा सोसायटीमध्ये, त्याच्या वर्क प्लेसमध्ये, घरामध्ये कसा तो सगळ्यांना संसर्ग पसरवत जातो. तर व्हायरसेस आर व्हेरी नोटोरियस अँड दे बिकम ॲक्टिव्ह इन रेनी सीझन. आणि त्याच्यामुळे काय होतं की एकासोबत 100 नंतर लाख लोक पटापट अफेक्ट होतात. व्हायरसेस इतक्या झपाट्याने वाढतात. हे झालं फ्लूसाठी. डेंग्यू तर आपल्याला माहिती आहे की मच्छरांमुळे होतं. आता जी परिस्थिती आहे सध्या नाशिकची सगळ्यांनाच माहिती आहे, इथे पोहोचायला पण बऱ्याच लोकांना त्रास झाला असेल, हो ना. तर खड्ड्यांमध्ये ऑफकोर्स मॉस्किटोजचे एग्ज राहतात. ते नंतर पाणी मिळालं की त्याच्यातून मॉस्किटो तयार होतो आणि तो कम्युनिटीमध्ये पसरून एक डेंग्यू पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन प्रत्येकाला ज्याला चावणार तिकडे जाऊन डेंग्यू पसरवणार.
आणि एखादे आपण बघतो की एका स्पेसिफिक एरियामध्ये, एखाद्या सोसायटीमध्ये, एखाद्या कॉलनीमध्ये डेंग्यूचे पेशंट जास्त आढळतात आणि तीच एखादी त्याच्या शेजारची कॉलनी आहे जिथे पाणी व्यवस्थित नियोजन केलेलं आहे पाण्याचं किंवा मच्छरं नाही आहेत, तिथे काहीही आपल्याला डेंग्यूचे पेशंट दिसत नाही. तो व्हायरस जो आहे डेंग्यूचा हा मॉन्सून सीझनमध्ये मॉस्किटोमुळे पसरतो. सेम चिकनगुनिया हा पण मॉस्किटोमुळेच होतो. तर मग 2 गोष्टी आपल्याला बघायच्या आहे व्हायरसेससाठी, की एक, ज्याला सर्दी खोकला ताप आहे त्यांनी थोडा आयसोलेट व्हा, दुसऱ्यांना पसरवू नका, मास्क घाला. आणि आपण जेव्हा कम्युनिटीमध्ये जातो आहे किंवा अशा ठिकाणी जाणार आहे जिथे गर्दी आहे, तिथे आपणही मास्क वापरायला काही हरकत नाही. कोरोना गेला म्हणून आपण सगळं विसरायचं असं नाही आहे. गुड हायजेनिक प्रॅक्टिसेस आपण नेहमी फॉलो करायला पाहिजे. आजार जे लक्षणं दाखवत नाही ते रिपोर्ट्समध्ये दिसू शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे की संतुलित आहार, ठीक आहे, संतुलित आहार प्लस तुमचं हेल्थ चेकअप हे खूप इम्पॉर्टंट आहे की इनिशियल स्टेजला जे काय आजार आहे ते डिटेक्ट होतात. ठीक आहे, तर ज्यावेळेस तुमचं संतुलित आहारामध्ये तुम्ही काय काय घेतलं गेलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये सगळ्यात जास्त डायबिटीसचे पेशंट दिसतात. अख्ख्या जगात इंडिया इज अ डायबिटिक कॅपिटल. ठीक आहे, तर हे कशासाठी आहे, कारण की आपल्या खानपानमध्ये आपली जी लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आहे ती खूप चांगली नाही आहे. जसं तुमचं खानपान आहे, तुमचा व्यायामाचा अभाव आहे, खानपानमध्ये सगळ्यात जास्त आपल्या खाण्यात कार्बोहायड्रेट डाएट खूप जास्त खाल्लं जात आहे किंवा शुगरयुक्त पदार्थ खूप जास्त खाल्ले जात आहेत. तर ह्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे की आपल्या खानपानमध्ये जास्तीत जास्त पाहिजे तेवढंच प्रोटीन प्लस कार्बोहायड्रेट हे नियमित प्रमाणात यायला पाहिजे. ठीक आहे, तर खाद्यपदार्थामध्ये सगळ्यात जास्त हिरवा भाजीपाला सगळ्यात महत्त्वाचा आहे, कडधान्य आणि प्रोटीनसाठी कडधान्य खूप महत्त्वाचं आहे. प्लस ॲडिक्शन जे म्हणतो आपण वेगवेगळ्या प्रकारचे, जसं धूम्रपान म्हणा, मद्यपान म्हणा, सिगरेट, तंबाखू, याच्यापासून आपल्याला ह्या गोष्टींपासून दूर राहायचं आहे. म्हणजे तुमचा आहार, तुमचं व्यायाम आणि प्लस तुमचं रेग्युलर हेल्थ चेकअप ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर आपल्याला पुढे निरोगी शरीर आपल्याला ठेवता येईल. थँक्यू. अशोकामध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रॅक्टिस करतोय. सर, पावसाळा आता सुरू झालाय, पण पावसाळा जसं सरांनी सांगितलं की ज्या पद्धतीने आनंदाचं वातावरण एक घेऊन येतो, त्यासोबत एक रोगराई पण वाढते, सगळ्यांना इन्फेक्शियस किंवा संसर्गजन्य आजार. त्याचं चेस्ट फिजिशियन म्हणून जे रुग्ण माझ्या संपर्कात येतात त्यामध्ये सर्वात जास्त रुग्ण म्हणजे न्यूमोनियाचे असतात, ज्यामध्ये 3 प्रकारचे न्यूमोनिया आपण बघतो, व्हायरल, बॅक्टेरियल आणि फंगल. फंगल न्यूमोनिया किंवा बुरशीचे न्यूमोनिया हे जे असतात ते न्यूमोनिया ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, ज्या पेशंटला ऑलरेडी किडनीचे, लिव्हरचे किंवा डायबिटीस सारखे आजार आहे, आणि डायबिटीस ज्यांचा अनकंट्रोल्ड असतो, कंट्रोलमध्ये जेव्हा शुगर नसते, त्या पेशंटला बुरशीचे न्यूमोनिया होऊ शकतात. आणि बऱ्याचदा हे सुरुवातीला सिम्पटम्स सगळ्या न्यूमोनियाचे खोकल्यापासून किंवा तापापासून सुरू होतात, दम लागल्यापासून सुरू होतात, पण हे न्यूमोनिया निदान योग्य प्रकारे होत नाही. तर अशा न्यूमोनियासाठी जर पेशंटला लवकर त्याचं निदान झालं तर त्याची पुढचे जे आउटकम किंवा रिझल्ट्स असतात, न्यूमोनिया बरा होण्याचं जे प्रमाण असतं ते चांगलं असतं. सो हे न्यूमोनियाज मिस न होण्यासाठी सर्वात लवकरात लवकर जर तुम्ही तुमच्या योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतला तर असे न्यूमोनियाज आपण लवकर निदान करू शकतो. बॅक्टेरियाचे न्यूमोनिया, फंगल न्यूमोनिया आणि व्हायरल न्यूमोनिया. तर जसं व्हायरल न्यूमोनियामध्ये कोविड झालं, फ्लू किंवा इन्फ्लुएन्झा याचं इन्फेक्शन्स या वातावरणामध्ये टेम्परेचर व्हेरिएशन जास्त असतं, अचानक गरमी वाढते, पाऊस पडतो, थंडीचं प्रमाण वाढतं, त्याच्यामध्ये व्हायरसेस जास्त ग्रो होतात आणि व्हायरल न्यूमोनियाचं प्रमाण वाढतं. त्याबरोबरच ज्या पेशंट्सला अस्थमा, ॲलर्जी किंवा दमा हे जे प्रमाण आहे, सध्या नाशिकचं वातावरण तुम्ही बघताय, सगळीकडे डस्ट आणि प्रदूषण खूप जास्त वाढले, कन्स्ट्रक्शन साईट्स खूप जास्त वाढले, त्यामुळे ज्या लोकांच्या घराच्या आजूबाजूला असं काही ॲलर्जीचं किंवा धुळीचं प्रमाण जास्त आहे त्या पेशंटला ॲलर्जिक ट्रिगर्स होतात. वातावरणातली गारवा वाढल्यानंतर पण ॲलर्जीचे ट्रिगर्स होतात आणि अस्थमा किंवा दम्याचे जे रुग्ण असतात त्यांना दम्याचा अटॅक येण्याचे प्रमाण वाढतं. ढगाळ वातावरणामुळे बऱ्याच लोकांना अशा पद्धतीचा त्रास होऊ शकतो. सो अशा रुग्णांसाठी माझा एकच सल्ला राहील की तुम्ही तुमच्या चेस्ट फिजिशियनचा योग्य सल्ला घेतला पाहिजे. जे रुग्ण इनहेलर्सचा किंवा दम्याच्या पंपाचा वापर करताय किंवा ज्या रुग्णांना वाफेचं औषध किंवा दम्याची औषधं चालू आहेत ते त्यांनी या वातावरणामध्ये रेग्युलरली त्याचा वापर केला पाहिजे. आणि प्रिव्हेन्शनसाठी तुमचं संतुलित आहार, त्यासोबतच तुमचं रेग्युलर एक्सरसाइज, श्वासाचे व्यायाम,
प्राणायामसारखे एक्सरसाइजेस तुम्ही रेग्युलर केले पाहिजे. आणि ज्या रुग्णांना बाकीचे आजार सोबत असतात, म्हणजे फक्त दमा असं नाही, पण किडनीचे आजार, लिव्हरचे आजार, डायबिटीस सारखे आजार, हायपरटेन्शन हे ज्यांना सोबत आहे त्यांनी ते आजार पण